टर्बो कॅल्शियम वापरल्यानंतर पानातलं जे कॅल्शियम लेवल, घडातली कॅल्शियम लेवल ही चांगली वाढलेली वाटते। पानाची संख्या आणि पानाची रुंदी एकदम व्यवस्थित दिसू लागली। घडाला खूप सुंदर अशी लवचिकपणा, तर त्यांनी फुलकळी जास्त प्रमाणात वाढली। मेन प्रश्न फुल ड्रॉपिंगचा प्रश्न सुट की इतकं फुलं लगी एकदम मरणाची फुले, कारण की पहिली बार एवढी फुलं लागली। समजा टर्बोमुळे याला लवचिकपणा आलाय। सेटिंग एकदम भरपूर झाली। 100% कळी सेटिंग टर्बो कॅल्शियममुळे मला जाणवली। फुलकळी पण सेटिंग होते आणि फळाला चकाकी येते। टम चांगले निघले, कळ्या आणि फुलं पण चांगली लागली आणि त्याला फुटवी, फुलाची संख्या आणि स्टंप वगैरे लय दांडगा, फुलांची संख्या, फळाची संख्या आणि झाडाने एकदम ग्रोथ केलेलं आहे। झाड लवचिक झालं आणि सगळं घर सगळं व्यवस्थित अगदी लुसलुशीतपणा। पॉइंट पण तसं थोडं सरकवलं असते ना, आणि फुगवण एकसारखी झाली। मण्यामध्ये जो गर पाहिजे तो गर भेटला। डाळिंबाची साल जी असते ती आपल्याला सॉफ्टनेस आला का त्या साईजला मदत होती। शुगर फिगर याला चांगला फरक पडलाय। माझ्या वजनामध्ये खूप सारा बदल झाला। वजन वाढलं, लंबी वाढली मिरचीची, पण चाकाकी एकदम आली। जास्त फुटवे निघले त्याला आणि मालाची क्वालिटी अशी आहे। कलर आणि एक सारखं गरगरी फळ झालं आणि वेट पण चांगला आहे। टर्बो कॅल्शियममुळे भरीवपणा फळामध्ये राहिला। फळाची साईज ही बऱ्यापैकी चांगली जाणून आली आणि जी फळावरची शायनिंग आहे त्यात पण खूप फरक झाला। त्याला झाडाला 40 ते 50 सीताफळ आहे सध्या, आणि तुमचं टर्बो कॅल्शियम गेलं तर 70 सीताफळ आहे म्हणायचं। एकसारखे म्हणे कूज नाही, फळाला खालून कूज होणे त्याचं प्रमाण एकदम कमी होऊन गेलं। ते वापरल्यानंतर काळा चट्टा आहे तो एकदम अति प्रमाण कमी झालेलं आहे। वातावरणातील बदलाचा फारसा परिणाम माझ्या टोमॅटोवरती बघायला भेटला नाही। वॉटर बेरीज आणि निक्रोसिसचं प्रमाण हे शून्यातच आहे असं समजा। थर्मोमिफिकेशनचं प्रमाण म्हणजे दिसतच नाही प्लॉटमध्ये। ट्रॅकिंगची समस्या म्हणजे मला जाणवली नाहीये। मार्केटमध्ये गेल्यानंतर 2 पैसे थोडं वाढून आणि मार्केट पण खूप चांगलं भेटलं। टर्बो कॅल्शियम एकदा तुम्ही वापरून पाहावे, वापरले तर त्याचे रिझल्ट चौथ्या दिवशी 100% दिसत आहेत। तुम्ही एकदा मान्सून क्रॉपचे प्रोडक्ट वापरून बघा आणि खात्री करून बघा, 100% त्याचे रिझल्ट आहे।